नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? हम उस धरती के संतती है. काय म्हणाले आहे? हम उस धरती के संतती है. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिले आपण बघणार इथे कवी यांचा परिचय बघणार. काय बघणार? कवी यांचा परिचय. तर कवी कोण आहे? उमाकांत मालवीय. कोण आहे? उमाकांत मालवीय. मालवीय. आता आपण यांचा परिचय बघणार. तर बघूया. बघा, जन्म 1931 मुंबई महाराष्ट्र, मृत्यू 1982 इलाहाबाद उत्तर प्रदेश. परिचय भाव की तीव्रता. पुन्हा बघा, मी सांगत आहे. बघा, जन्म 1931 मुंबई महाराष्ट्र, मृत्यु 1982 इलाहाबाद उत्तर प्रदेश. परिचय भाव की तीव्रता और जन सरोवर का रेखांकित करने वाले रचनाकारों में उमाकांत मालवीय का स्थान अग्रणी रहा. ते म्हणाले आहे की जे भावी तीव्रता आणि जे सरोवर के रेखांकित केलेले जात आहे त्यांच्याकडे रचनाकार उमाकांत हे खूपच मालवी स्थान ग्रहण अग्रणी आहेत. हिंदी साहित्य में आपको नवगीत का भागीरथ कहा जाता है. हिंदी साहित्य मध्ये यांना नवगीत यांचा भागीरथ असंही म्हणतं. अपने कविता के अतिरिक्त खंड काव्य के अतिरिक्त निबंध तथा बालोपयोगी पुस्तके भी लिखी. यांनी आपले कविताचे अतिरिक्त खंड काव्य किंवा निबंध तथा बालकोपी पुस्तके पण लिहिलेली आहेत. प्रमुख कृतियां, यांची प्रमुख कृतियां आहेत मेहंदी और महावर, देवकी, रक्तपथ, सुबह रक्त पलाश की कविता आदि संग्रह. कव्वाली. कव्वाली का इतिहास 700 वर्ष पुराना है. कव्वाली यांचे इतिहास 700 वर्षी पुराने आहेत. कव्वाली एक लोकप्रिय काव्यविधा आहे. कव्वाली हे एक लोकप्रिय काव्यविधा आहे. यह तारीफ या शान में गाया जाने वाला गीत या कविता है. हा तारीफ किंवा शान बद्दल जेव्हा आपण गीत गाते त्या कविता आहेत. प्रस्तुत कव्वाली में कवि ने दलों की नोकझोक पेश करते हुए. प्रस्तुत कव्वाली मध्ये कवी यांनी दला यांचं नोकझोक प्रस्तुत केल्याबद्दल हुए सूरवीर ऐतिहासिक स्त्री पुरुष पात्रों का वर्णन किया है. सूरवीर जे आहे त्यांची ऐतिहासिक स्त्री किंवा पुरुष यांचे पात्राचा वर्णन केलेले आहेत. यहाँ स्त्री पुरुष को भारत माता के रथ के दो पहिए बताया गया है. इथे स्त्री किंवा पुरुषला भारत माताचे हा दोन पहिये आहे. जसं एक चाक, एक गाडीचा दोन चाक होते तसं ही हा जे स्त्री पुरुष है भारत माता के दोन पहिए म्हणजे दोन चाक आहे. तर रथ के दो पहिए बताया गया है. यहाँ गाते समय पहला पद लड़कों का समूह है. इथे जे गीत गात आहे त्यांचा पहिला पद ते लड़कों म्हणजे मुलगांचा हा समूह आहे. दूसरा पद लड़कियों का समूह और अंतिम पद दोनों के समूह को मिलकर प्रस्तुत करते हैं. आणि जे दुसरा आहे ते मुलगीचा आहे आणि अंतमध्ये मुलगा किंवा मुलगी हा दोघं समूह एकत्र होऊन गीत गात आहेत किंवा गीत प्रस्तुत केलेले आहेत. तुम्हाला कळले की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता आपण पाहणार आहे कविताच्या सुरुवाती. काय पाहणार आहे? कविता यांचा सुरुवाती बघू या. नीटप्रमाणे ऐकून घ्या. हो बघा. हम उस धरती के लड़के हैं जिस धरती की बातें क्या कहिए, अजी क्या कहिए, हाँ क्या कहिए. ये वो मिट्टी है जिस मिट्टी में खेले थे यहाँ ध्रुव से बच्चे. इथे काय म्हणाले आहे? इथे म्हणाले आहे की आम्ही या भारत देशाच्या किंवा हा धरतीचे मुले आहे. ज्या धरतीची बातमी काय तुम्हाला मी सांगू, त्या धरतीची बातमी काय तुम्हाला मी सांगू, अजी क्या कहिए. तुम्हाला नाही माहित की आम्ही कुठून आलेलो आहे किंवा आम्ही कुठून आहेत. हा सगळं त्यांनी सांगितले आहे. आणि अजी क्या कहिए, हा क्या कहिए. तर यांना म्हणाले की आम्ही आपल्या वावाही किती करू, किती सांगू तुम्हाला हे ठाऊक नाही किंवा हा माहित नाही आहे. ये वो मिट्टी, हा जे ते मिट्टी आहे जिथे ध्रुव तारा, जिथे ध्रुव तारा हा सगळं इथेहून उजागर केलेले आहे किंवा ध्रुव तारा यांना इथेही सगळं प्रमाणे दिलेले आहेत. तर याप्रमाणे इथे जे सांगणार आहे ते सांगतात आहे की का कहिए जी का कहिए म्हणजे की आपला वावाही करता मुले. इथे त्यांनी सांगितले आहे की तुम्हाला मी किती सांगू. काय सांगते? तुम्हाला मी किती सांगू किंवा तुम्हाला मी किती बोलणार आहे तुम्हाला नाही कळणार आहे. तुम्हाला कळत आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा.
कळता की नाही? कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही, चला पुन्हा पुन्हा बघा. बघा या या यात कवी जे आहे पुरुष आणि पुरुषांच्या यांचा आहे आहे म्हणजे पुरुष आणि किंवा स्त्रीमध्ये कवाली झालेली आहे, सादर केलेली आहे. जसे दोनही वर्ग ते स्वतःचा बद्दल बोलते. येथे पुरुष जे वर्गाचे बाजू आहे, स्त्री समोर बसली आहे आणि या बाजूला पुरुष बसलेला आहे. तर त्यांनी सांगत आहे की कसं प्रमाणे नीटप्रमाणे ऐकून घ्या की हा जे बाजू त्यांचा कौतुक करते आणि आम्ही म्हणतो की आम्ही या धरतीचा एक मुलगा आहे ज्यांची स्तुती अगदी लहान आहे, आणि या तेजस्वी पृथ्वीच्या मध्यमागून ध्रुव मुले येतात आणि खेळतात. इथे जे मुले आहेत तर ध्रुव मुले आहे आणि इथे खेळतात किंवा राहतात असं त्यांनी म्हणाले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. आता दुसरं बघू. यह मिट्टी हुए प्रहलाद जहां जो अपने लगन के थे सच्चे, शेरों के जबड़े खुलवा कर थे जहां भरत तदुली गिनते, जयमल पत्ता अपने आगे ही नहीं किसी को कुछ गिनते. इथे म्हणाले आहे की या कवितांमध्ये इथे म्हणाले आहे की जे पृथ्वीराज आणि प्रल्हाद सारखे खरे भक्त जन्म आणि उठवेला गेलो. या पृथ्वीवर प्रल्हाद सारखे खरे भक्त जन्म आणि उठविला गेलं आहे. ज्याला देखावर खरे प्रेम होते आहे. या भूमीत भारत सारखा पराक्रमी योद्धा जन्मजाईन सिंहाचे जबडे उघडले. जबडे जे हे ते उघडले. मोजडे की ही जमीन आहे तिथे जयमालपान आणि वीर प्रमाणेचे ज्यानं शत्रूपासून मुक्त केलेली आहे असे त्यांनी सांगितले. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून बघूया. चला बघा. इस कारण हम तुमसे बढ़कर हम सबके आगे चुप रहिए, अज चुप रहिए, हाँ चुप रहिए, हम उस धरती के लड़के हैं. तर कवाली करताना हा जे मुलांचा जे गट आहे ते असं म्हणता आहे की आम्ही सगळं काय भारत माताचे पुत्र आहे. तर तुम्ही आमच्याकडे स्तुती नको घेऊया, तुम्ही आमच्याकडे शांत बसवा, कारण की आम्ही या धरतीचा किंवा हा धरती जी आहे किंवा हा पृथ्वीचा मुले आहे, आम्ही सगळं मोठं काम केलेले आहे तुमच्यापेक्षा. तर तुम्ही इथे शांत राहा, तुम्ही आमच्या समोर इथे नको बोलू असं त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघूया. इस कारण तुमसे बढ़कर हम सबके आगे चुप रहिए हे झालेलं आहे. बघा. बातों का जनाब सऊर नहीं सेखी न बगारे, हाँ चुप रहिए, हम उस धरती की लड़की है जिस धरती की बातें क्या चाहिए. तर याप्रमाणे हा जे पंक्ती आलेले आहेत तर इथे त्यांनी काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा इथे ते म्हणाले आहे, मुलगी म्हणाले आहे की तुम्ही काय म्हणतात की आमचे समोर तुम्हाला बसायचं नाही, तुमचा कोणताही शौर नाही आलेला आहे, तुम्ही किती बोलतात हा सगळं व्यस्त आहे, तुम्ही किती बोलतात हा सगळं तुमच्या व्यस्त आहे, कारण की तुम्हाला माहित नाही की तुम्ही काय सांगत आहे किंवा काय करत आहे. तर याप्रमाणे तुम्ही काय पण सांगणार किंवा काय पण करणार आहे त्यांचा काही अर्थ नाही आहे. त्यांचा काही अर्थ नाही आहे. तर याप्रमाणे आम्ही जे आहे त्या धरतीचा किंवा त्या पृथ्वीचं मुलगी आहे आणि आमचे जे बातमी आहे ते तुमच्यापेक्षा छान आहे. तर तुम्ही बघून घ्या की आम्ही काय बोलणार आहे. तर चला अजून बघूया. अजी क्या कहिए, हाँ क्या कहिए, जिस मिट्टी में लक्ष्मीबाई थी जन्मी, थी झांसी की रानी रजिया सुल्ताना, दुर्गावती जो खूब लड़ी थी मर्दानी, जन्मी थी बीबी चांद जहां, पद्मिनी के जौहर की ज्वाला, सीता सावित्री की धरती जन्मी ऐसी वाला, घर डींग जनाब उड़ाएंगे तो मजबूरन ताने सहिए,
ताने सही है हम उस धरती की लड़की है. तर इथे काय म्हणाले आहे की हसाती देखा पुन्हा बघूया. हसाती राणीच्या सिंहामध्ये हसाती राणीच्या सिंहामध्ये इसाती राणी लक्ष्मीबाई, राणी साक्षीची लक्ष्मीबाई आणि रजिया सुलताना कोण रजिया सुलताना यांनी इथे जन्म दिलेला आहे. यांनी इथे जन्म दिलेला आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा पृथ्वीवर किंवा हा धरतीवर राणी लक्ष्मीबाई किंवा झाशी राणी त्यांना म्हणत आहे आणि रजिया सुलतानी कोण रजिया सुलतानी आणि जिथे दुर्गावती आणि खूप लढी थी मर्दानी. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा सगळ्यापेक्षा ते थरथर कापण्यासाठी जन्मलेला आणि पद्मानी देखील या पृथ्वीची मुलगी आहे. पद्मावती जे हा पृथ्वीची मुलगी आहे ज्यांचे जोहरांची 201 मध्ये परदेशी आक्रमणने 201 मध्ये परदेशी जे आक्रमणाचे वाईट हेतू कर का हाक आहे. म्हणजे त्यांनी जोहर करून जे विदेशी लोक होते त्यांचं काय करले चूर्ण त्यांचा जे हे होते त्यांचं घमंड हे सगळं सूर करून दिले आहे. ते खाक आहे. हा ठिकाणी माता सीता कोणी हाच ठिकाणी माता सीता आणि सभ्यता आहे. माता सीता बद्दल आपण ते किती पवित्र आहे आणि यातून आपल्याला सभ्यता असंही भेटतात. सीता जन्मलेल्या नीतीप्रमाणे जर आपण मुले घट आहे जर आमच्या मुली जे घट आहे आमची चेष्टा करे म्हणून आपण ताने एकावे पडले. आम्ही भारताच्या त्या आईची मुली आहोत. जितके तुमचे कौतुक केले तितके कमी आहे. आम्ही कळलं की नाही आम्ही भारत माताची ती मुलगी आहे जितकं तुम्ही कौतुक करणार तितके कमीही आहे. तुम्हाला कळत आहे की नाही. हो तर चला अजून बघूया. यो आप खफा की होती हो टंटा काहे का आपस में हमसे तुम या तुमसे हम बढ़ चढ़कर क्या रखा इसमें. झगड़े से ना कुछ हासिल होगा रख देंगे बातें उलझा के. इस बस बात पते की इतनी है ध्रुव या रजिया भारत माता के रथ के हम दोनों दो पहिए तो अज 2 पहिए हम उस धरती की संतती है. तर याप्रमाणे इथे मुलांचं गट याने काय केलेले आहे बघा. मुलीच्या घटाच्या तीक्ष्ण उत्तर ऐकण्यामुळे किंवा मुलीच्या घटाच्या तीक्ष्ण उत्तरे ऐकणारी तर त्याने काय म्हणाले आहे बघा. ऐकणारी मुले लोकांचा समूह शांत होते. जेव्हा ही ऐकले तेव्हापर्यंत जे मुलांचं होते ते घटात तीक्ष्ण उत्तरे ऐकण्यावर मुले लोकांचा समूह एकदम शांत होते. आणि त्याने काय म्हणाले नीटप्रमाणे ऐकून घ्या शांत होणे आणि म्हणतो की आम्ही असं भांडण करू नये. आम्ही असं भांडण करू नका. कारण आवश्यक स्वतःचा आम्हाला एकमेकाशी मोठे सिद्ध करण्यासाठी या जे लढ्यात काहीही ठेवले गेले नाही आहे. जेव्हा आपण भांडण करतो तर याबद्दल काहीही ठेवले नाही आहे. साध्य होणे नाही परंतु आपण अधिक गुंतगुंत होईल. अधिक जेव्हा आपण अधिक म्हणतात अधिक गुंतगुंत होईल. फक्त महत्वाचं रजिया बेगम किंवा इथे धू तारा दोघेही आहेत की नाही असं त्यांनी सांगितले आहे. तर याप्रमाणे ते असं सांगत आहे की इथे दोघेही आहे की नाही आणि इथे बाबा आहे. भारत माता यांनी मुले आहेत त्या दोघेही एकसारखा आहे. मुले किंवा मुली हा दोघेही एकसारखा आहे. सावली मिळाली भारतातील मुलांचे रथ 2 चाके आहेत जे एकमेकाशी अपूर्ण आहेत. आम्ही ज्या स्तुती करणार ते भारत माताची मुले कमी आहे. तर याप्रमाणे इथे यांनी सांगितलं आहे की
की आपण एकमेकाशी भांडण काय करतो, आपण एकमेकाशी भांडण नाही करूया, कारण की जितका महत्व मुलींचं आहे तितकंही महत्व आपणाचं इतर मुलाचं पण आहे. तर याप्रमाणे आम्ही एकमेकाशीही राहत आहे किंवा एकमेकाशी सोबतही राहणार आहे. जेव्हा हा भारत मूल आहे, जेव्हा हे भारतीचा हा भारतचा हा दोन चाकी आहे, त्यापर्यंत मुलगी किंवा मुलगा त्याचा दोन चाके असंही दिलेले आहे. तुम्हाला कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे हा जे आपल्या भारत देशातील हा भारत देशामध्ये मुलगा किंवा मुलगी यांचा जे परीक्षण आहे किंवा यांचं जे मत आहे दोघंही एक आहे. त्यांच्याबद्दल काही असा भेदभाव नाही करूया की तो मुलगा आहे की मुलगी आहे. कारण की हा जे देश आहे त्यांच्यासाठी मुलगा पण हवे आहे आणि मुलगी पण हवी आहे. आणि दोघांचा एकही मत असतात असं नाही. परंतु दोघांना एकही सामान्य किंवा मान्य करण्यात तुमचा हक्क आहे आणि त्यांचा पण हक्क आहे. तर याप्रमाणे आपण हे शिकलो की त्यांना बरोबरीचा हक्क द्यायचा नाही. महत्व लडकीला जास्त आणि नाही महत्व मुलगाला जास्त. तर याप्रमाणे दोघांची समानता आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.